आष्टा सांगली येथील सोमेश्वर तलावाच्या सुशोभीकरण कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं नगर परिषदेसमोर साखळी उपोषण सुरू केलंय। कामामध्ये निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्याचा आणि स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी त्यांनी यावेळी केली। उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार तलावातून रेतीची बेकायदेशीर विक्री झाली असून मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली आहे। कालपासून सुरू असलेल्या या उपोषणात वालचंद कॉलेज सांगली यांच्याकडून ऑन कॅमेरा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आणि ऑडिट पूर्ण होईपर्यंत काम थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी आष्टा शहर राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष शिवाजी चोरमुले, युवक तालुका अध्यक्ष संग्राम जाधव, ज्येष्ठ नेते रघुनाथ जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। या कामाचं ऑडिट व्हावं यासाठी गेल्या अनेक दिवसापासून आमच्या आष्टा शहराची युवक राष्ट्रवादीच्या वतीने अनेक दिवसापासून मागणी आहे, पण अजूनही प्रशासनाला जाग आलेली नाही। त्याचं ऑडिट करायसाठी सुद्धा तयार नाहीत। ऑडिट करायचं सोडून बाकीची लोक तिथं येऊन प्रेस घेऊन तुझे उत्तर द्यायला लागलेले आहे। आमचं प्रशासनाला काल ही विनंती तीच होती, आज ही विनंती तीच आहे की तुम्ही प्रशासनाने याचं उत्तर दिलं पाहिजे। खऱ्या अर्थानं प्रशासनाचं उत्तर द्यायचं सोडून बाकीची लोक तिथे येऊन उत्तर द्यायला लागले। आमचं प्रशासनाला विनंती आहे, तुम्ही जर बाकीच्या लोकांना तुम्ही नेमलं आहे का उत्तर देण्यासाठी? तिथं बाकीची लोक तिथं उत्तर का द्यायला लागले? आम्ही प्रशासनाला एखादं निवेदन जर दिलं, कलेक्टर ऑफिस असेल, ब्रांच ऑफिस असेल, तहसील ऑफिस असेल किंवा नगरपालिकेचे पदाधिकारी असतील, त्या अधिकाऱ्यांना जर आम्ही तिथं जाऊन निवेदन दिलं असेल तर त्याचं उत्तर हे नगरपालिकेच्या प्रशासनाने द्यायला पाहिजे। मला वाटते किंवा आष्ट्याच्या जनतेला असं वाटायला लागलं आहे की तिथं जे उत्तर देणारे जे लोक आहेत ते नगरपालिकेच्या माध्यमातून नेमलेले लोक आहेत। गावातील आष्टा नगरीतील जनतेला हा पडलेला प्रश्न आहे की नक्की प्रशासन चालवते को? प्रशासनात एवढा मोठ्या प्रमाणात जर कामाचा जर भ्रष्टाचार होत असेल तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे। आज आष्टा नगरपालिकेच्या माध्यमातून सोमेश्वर तलावाच्या सुशोभीकरणाचं काम सुरू आहे। केंद्र सरकारच्या विशेष योजनेअंतर्गत त्या ठिकाणी कर्जावर रक्कम घेऊन सोमेश्वर तलावाचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे। आज आष्टा शहरातील कुठल्याही नागरिकांचे त्या ठिकाणी कर्ज घेऊन ते सुशोभीकरण करण्याची मागणी नव्हती, पण सातत्यानं पक्ष बदलणारे पदाधिकारी यांनी प्रशासनाला हाताला धरून त्या ठिकाणी ही कर्जावर रक्कम घेऊन या सुशोभीकरणाचं काम चालू केलेलं आहे। 1972 साली मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता, त्यावेळी सरकारने जनतेला बरोबर घेऊन या नैसर्गिक तलावाची निर्मिती केली होती। आज या नैसर्गिक तलावाचा त्या ठिकाणी निर्मिती केली, त्यावेळी हजारो वृक्ष लागवड करण्यात आले। त्या ठिकाणी पर्यावरणाचा समतोल राखण्याकरता तो परिसर फार मोठा त्या ठिकाणी उपयुक्त ठरला होता, पण आज या अजितदादा गटाच्या पदाधिकारी यांनी त्या ठिकाणी भ्रष्टाचार करण्याचं काम चालू केलेलं आहे। आज मोठ्या प्रमाणात त्या सोमेश्वर सुशोभीकरणाचं काम चालू आहे, त्यामध्ये 30% काम झालेलं आहे। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आत्ताच त्या ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत आणि त्यामुळे आम्ही आष्टा शहर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं गेल्या 1 तारखेला प्रशासनाला निवेदन दिलं होतं की ह्या कामाची चौकशी करावी वालचंद विद्यालयाकडून। तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषण सुरू करणार आहे। आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। आज या पदाधिकारी काय म्हणतात की ज्यांनी स्वतःही काही काम केलेलं नाही गेल्या 35 वर्षामध्ये आणि दुसरं जर करत असेल तर त्यांच्या आडवं येतात। खऱ्या अर्थानं विकासाला कधीही आम्ही आडवं येत नाही, पण त्यांच्या यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे। दर्जेदार पद्धतीचं काम सुरू नसल्यामुळे या ठिकाणी आम्ही ही मागणी केलेली आहे। आज हे म्हणतात की आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांनी आष्टा शहरावर नाराज असल्यानंतर मतं कमी पडल्यात। आज खऱ्या अर्थानं मला ह्यांना सांगायचं आहे की आदरणीय साहेबांनी ह्या तालुक्यामध्ये डोंगराएवढा विकास केलेला आहे। आज खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये इंच जमीन त्या ठिकाणी ओलिताखाली आणण्याचं काम जयंतरावजी पाटील साहेबांनी केलेलं आहे। तालुक्यामध्ये 36 पाणी पुरवठा स्कीमा सुरू केलेल्या आहेत। आज राजारामबापू साखर कारखाना असून दे, दूध संघ असून दे, काशीगाव शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, राजारामबापू बँक या माध्यमातून या तालुक्यातील हजारो तरुणांना त्या ठिकाणी रोजगार निर्मिती करण्याचं काम
आदरणीय साहेबांनी करून दिलेलं आहे. आज आष्टा शहरामध्ये खऱ्या अर्थानं 25 वर्ष झालं आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वात शिंदेसाहेब हे या पालिकेचा कारभार बघत होते, पालिकेवरती सत्ता होती. आज ह्या 25 वर्षाच्या काळामध्ये ह्या शहराचा खऱ्या अर्थाने चौफेर विकास झालेला आहे. प्रतिनिधी राहुल वाडकर, NTV न्यूज मराठी, सांगली.